तर जय महाराष्ट्र पब्लिक। तर काय असेल ते दोन युट्यूबचे नवीन अपडेट, तर ते अपडेट जर तुम्हाला माहित करायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। युट्यूबने भरपूर सारे अपडेट केलेले, तर 3 असे अपडेट आहेत ते जस्ट आता झालेले, तर म्हटलं चला व्हिडिओ बनवूया। तर हे अपडेट शेवटपर्यंत बघा। तर चला मित्रांनो, काही टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू। तर पहिला अपडेट म्हणजे तुम्हाला माहिती क्रिएटर साठी सगळ्यात मोठा अपडेट आहे, तो म्हणजे कॉपीराइट क्लेमचा। तर तुम्हाला माहिती पहिले काय व्हायचं, कॉपीराइट क्लेम आल्यानंतर आपला व्हिडिओ काही कंट्रीमध्ये पार्शली ब्लॉक करून द्यायचे आणि त्यानंतर व्हिडिओ तर काही दिसतच नव्हता। आणि कॉपीराइट क्लेम आल्यानंतर जो आपला काही रिव्ह्यू जो वगैरे आहे तो गोळा होतो, तो कुठं जातो, तो आपल्याला भेटत नाही। कॉपीराइट आल्यामुळे तो एका ओनरला जातो, ज्याचं सॉन्ग आपण वगैरे कॉपी केलं असतं त्या ओनरला जातो। तर आता इथं असे चेंज केलेले आहे की आपल्याला त्याच्यावरती ऍक्शन घेता येईल। तर आता स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो। तर आता इथे स्क्रीनवर आपण बघू शकता व्हिजिबिलिटी, पहिलं ऑप्शन जे आलेलं ते व्हिजिबिलिटी। तर आपण इथे व्हिजिबिलिटी वगैरे करू शकतो। त्यानंतर आपण दुसरा ऑप्शन म्हणजे रिव्ह्यू। तर इथं काही चेंजेस वगैरे रेड अलर्ट मध्ये इथं बघू शकता तुम्ही, रिव्ह्यू आपला दिसत नाही तर रेड अलर्ट मध्ये दाखवतो। त्यानंतर फीचर रेस्ट्रिक्शन्स, तर इथं फीचर रेस्ट्रिक्शन्स वगैरे ऑप्शन आलेले आहे, तर पहिलं हे नव्हतं। तर आपल्याला आता समजा का आता तुमचा जर कंटेंट एक बनवला आहे त्यावर तुम्हाला कॉपीराइट क्लेम आला, तर तुम्हाला आता जास्त करून म्हणजे तुम्ही अप्लाय करू शकता त्याबद्दल की तुमचं काही चुकलेलं नाही, तुम्ही सॉन्ग वगैरे घेतलेलं आहे, तर तुम्ही ते अपडेट करू शकता। हा अपडेट खूप चांगला आलेला आहे आपल्या क्रिएटरसाठी। त्यानंतर खाली ऑप्शन काय दिलेलं आहे, फीचर रेस्ट्रिक्शन। तर इथं फीचर रेस्ट्रिक्शन मध्ये काय दिलेलं आहे बघू शकता आपण, स्पिंग टॅग्स आर नॉट अलाउड ड्यू टू द क्लेम कंटेंट। तर इथं बघू शकता तुम्हाला ते अलो केलेलं नाही कारण तुमचा कॉपीराइट क्लेम आलेला आहे। तर अशा प्रकारचा हा पहिला अपडेट होता। त्यानंतर आता दुसरा अपडेट, तर दुसरा अपडेट सगळ्यात भारी आलेला आहे, तो म्हणजे आता तुम्ही व्हिडिओ बघता, व्हिडिओ नंतर तुम्हाला ते एंड स्क्रीनला काय येतं, एंड स्क्रीनला आपण भरपूर सारे व्हिडिओ बघतो युट्यूबवरती। समजा आपण कधी कधी ब्लॉग बघतोय, तर ब्लॉग बघितल्यानंतर तुम्हाला एंड स्क्रीन दिसते। एंड स्क्रीन म्हणजे अशा प्रकारे असते, स्क्रीनवर बघू शकता। एंड स्क्रीनवर असे छोटे छोटे आपण ठेवू शकतो 3, म्हणजे आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय ते दाखवायचं जर असेल तर आपण व्हिडिओ असे शॉर्ट बॉक्समध्ये ठेवू शकतो। तर ती एंड स्क्रीन आपल्याला दिसते। तर कधी कधी काय होतं, आपण ब्लॉग बघतो आणि तो ब्लॉग आपल्याला आवडतो, बट ते एंड स्क्रीनमुळे आपल्याला ते काही चित्र वगैरे असतात मेन ते दिसत नाही। तर वरती जे आता हाईडचं बटन आहे बघू शकता, तर हे हाईडचं बटन त्यांनी अवेलेबल केलंय, म्हणजे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही त्या हाईडचं बटनवर क्लिक करून हा ब्लॉग कंटिन्यू बघू शकता आणि अनहाईड केलं तर तुम्हाला ते परत दिसेल, जे आहे ते बॉक्स वगैरे तुम्हाला परत दिसतील। तर हा अपडेट युट्यूबने खूप भारी केलेला आहे, मला तर खूपच आवडलेला आहे। आणि आता सगळ्यात मेन तिसरा अपडेट, तर तिसरा अपडेट सगळ्यात भारी आलेला आहे। तिसरा अपडेट तो म्हणजे आता AI बेनिफिशियली, म्हणजे तुमच्या आता युट्यूब स्टुडिओवर तुम्हाला एक नोटिफिकेशन पडेल, ज्या नोटिफिकेशननी तुमचा AI फेस डिटेक्ट करू शकतं। म्हणजे हा एक अपडेट त्यांनी भारी केलेला युट्यूबर, कारण युट्यूबवरती तुम्हाला माहिती भरपूर सारे जण काय करता, दुसऱ्यांचे व्हिडिओ कॉपी पेस्ट करता, बट आता AI स्वतः तुमचं फेस डिटेक्शन वगैरे करणार। तर हा अपडेट खूप भारी केलेला आहे त्यांनी युट्यूब स्टुडिओवरती, मला तर हा अपडेट खूपच आवडला। आणि सेकंड अपडेट जो आपला आहे हाईडचा, तो तर खूपच आवडलेला आहे। तुम्हाला जर हे अपडेट आवडले असेल मित्रांनो, काय करायचं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं। तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कायम असत राहा।